नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये. आज आपण अंकमालिका हा टॉपिक बघणार आहोत. अंकमालिकेचा अगोदर आपण कन्सेप्ट बघून घेऊयात, त्यानंतर जे काही क्वेश्चन्स आहेत आणि त्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण एक एक करून आपण इथं बघायचे आहेत. तर चला आपण टॉपिकला हात घालूयात. तर बघा, अंकमालिका म्हणजे काय आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आपल्याला सगळ्याला बेसिक एक मूलभूत गणित सगळ्यांना येत आहेतच. त्याच्यामध्ये आपण बेरीज येत असेल, आपल्याला वजाबाकी येईल, गुणाकार, भागाकार, ह्या सगळ्या ज्या गणितीय क्रिया आहेत, ज्या मूलभूत गणितीय क्रिया आहेत त्या आपल्याला येणं इथं गरजेचं आहे. तुम्हाला बेसिक जे काय आहे ते सगळं समजावून सांगतो, तुम्ही एकदा बघून घ्याल. बघा विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत गणितीय क्रिया म्हणजे कोणत्या आहेत? मूलभूत गणितीय क्रिया म्हणजे काय आहेत? आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या क्रियांवरच सगळं हा गणित पूर्णपणे म्हणजे हा सगळा जो बेस आहे हा सगळा बेस ह्या 4 क्रियांवर आधारित आहे. तर आपल्याला ह्या 4 क्रिया येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपली जी अंकमालिका आहे यामध्ये पण जो तर्क लागतो तो पण तर्क या गणितीय क्रियांच्या आधारावरच हा तर्क लागणार आहे. बाकी पण अजून यामध्ये बाकी पण जे काही तर्क आहेत ते तर मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे. मी सगळ्या पद्धतीचं जे काही अंकमालिकेसाठी तुम्हाला जे काही लागणार आहेत तर्क आणि जे काही बाबी आपल्याला आवश्यक आहेत ते मी सगळ्या इथं क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, चला बघून घेऊयात आपण. बेरीज म्हणजे एक नॉर्मल काय असतं बघा, तुम्हाला सांगतो. आता ही जशी एक आपल्याला एक अंकमालिका दिली आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने हे अंकमालिका दिलं आहे. तर या अंकमालिकेमध्ये काय दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला प्रत्येक अंक एक एक घराने वाढत चालला आहे. आणि त्याच्यामध्ये जसं आता इथं 1 आहे प्लस 1, त्याच्यामध्ये 1 मिळवल्यावर 2 येईल, 2 मध्ये 1 मिळवल्यावर 3 येईल, 3 मध्ये 1 मिळवल्यावर 4 येईल, 4 मध्ये 1 मिळवल्यावर 5 येईल. काय केलं याच्यामध्ये? म्हणजे यामध्ये केली आहे बेरीज. म्हणजे प्रत्येक जो काही मागचा अंक आहे त्या अंकामध्ये आपण त्याच्यामध्ये ऍड केला आहे, ठीक आहे. ते ऍड करून ही आपली अंकमालिका तयार झाली आहे. अशा पद्धतीने बेसिक एक अंकमालिका असतात. त्यामध्ये बेरीज हा तर्क अशा पद्धतीनं असतो. त्यामध्ये अजून एक पद्धतीचा तर्क असेल, तो तर्क कशा पद्धतीने असेल ते बघून घेऊया आपण. अशा पद्धतीने पण एखादी तर्कमालिका असणार आहे. तर यामध्ये कोणता तर्क आहे? पहिला सुरुवातीला 1 दिला आहे, दुसऱ्यामध्ये 3 दिला आहे. म्हणजे काय केलं आहे? 1 मध्ये 2 ऍड केल्यावर 3 येईल. मग तिसरा जो आपल्याला जो काही अंक आहे तो कोणता आहे? 7 आहे. 7 कसं येणार आहे? आपल्याला 3 मध्ये 4 ऍड केल्यावर 7 येणार आहे. 7 नंतर आहे 15. 15 मध्ये मग 15 साठी काय करावं लागणार आहे? 7 मध्ये 8 ऍड केल्यावर 15 येणार आहे. तर यामध्ये पण काय केलं आहे? बेरीजच केली आहे. पण बेरीज कशा पद्धतीने केली आहे? आपण पहिल्या सिरीजमध्ये काय बघितलं होतं? प्रत्येकामध्ये 1 हा फक्त अंक त्याच्यामध्ये ऍड केला होता आणि आपली ती अंकमालिका येत होती. यामध्ये काय केलं आहे? पहिल्यामध्ये 2 ऍड केल्यावर दुसरा अंक येईल, दुसऱ्यामध्ये 4 ऍड केल्यावर तिसरा अंक येईल आणि तिसऱ्यामध्ये 8 ऍड केल्यावर 15 अंक येईल, ठीक आहे. तर यामध्ये काय दिसतं? आपल्याला एक ठराविक पॅटर्न दिसतो. ह्या पद्धतीचे असे वेगवेगळे तर्क आपल्याला त्या अंकमालिकेत बघायचे आहेत. तर हा पॅटर्न काय? याच्यामध्ये 2 नंतर 4, 4 नंतर 8, म्हणजे एक संख्या घ्यायची आहे, त्या संख्येला डबल करायचं आहे. म्हणजे आता येणारी संख्या काय असणार? 8च्या डबल 16 इथे ऍड करावं लागतील, तेव्हा तो समोरचा अंक आहे. ह्या पद्धतीचा हा यामध्ये तर्क आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे तर्क आपल्याला तिथे बघायचे आहेत, अंकमालिकेत बघायचे आहेत. समजलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? हा तर्क कशाचा होता? हा बेरजेचा तर्क होता, ठीक आहे. समजलं? ह्याच पद्धतीचा तर्क आपल्याला वजाबाकीसाठी दिसणार आहे. तर वजाबाकीची आपण एकदा एक अंकमालिका बघूयात. जसं बघा, 100 आहे, 98 आहे, 96 आहे, 94 आहे आणि ही अंकमालिका तिकडे चालली आहे पुढे. तर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला अंक काय आहे? 100 आहे, दुसरा अंक काय आहे? 98 आहे, तिसरा 96 आहे. तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येईल की अंकमालिका काय होता इथं? अंकमालिका इथं डिक्रीज होत चालली आहे, म्हणजे कमी कमी होत चालली आहे. कमी कमी कशा पद्धतीने होत चालली आहे? प्रत्येक अंकामधून आपण जेव्हा 2 मायनस करणार तेव्हा पुढचा अंक येईल, याच्यामधून 2 मायनस करणार तेव्हा पुढचा अंक. अशा पद्धतीने ही अंकमालिका चालली आहे. म्हणजे काय केलं? याच्यामध्ये वजाबाकी केली आहे. प्रत्येक अंकामधून आपल्याला 2 वजाबाकी केल्यावर समोरचा अंक मिळणार आहे. ह्या पद्धतीची ही अंकमालिका आहे, आपल्याला हे दिसून येईल. कळलं विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे याच्यामध्ये कोणता तर्क आहे? वजाबाकीचा तर्क आहे.
अशाच पद्धतीचे तर्क आपण क्वेश्चन ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस आपण तुम्हाला समजणार आहे, पण हे जे बेसिक आहे हे समजून राहिलं, बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची हे तुम्ही इथं समजून घ्या. बस असे बेसिक तर्क असतात, त्या पद्धतीनेच आपण जायचं आहे. चला अजून आपण गुणाकाराचा तर्क बघून घेऊयात. बघा इकडे चला बघा, एक अंकमालिका दिला आहे. पहिला अंक काय आहे 3, दुसरं काय आहे 6, 6 नंतर काय आहे 12, 12 नंतर काय आहे 24. तर इथं काय तर्क दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो? यामध्ये तर्क असा आहे की जो प्रत्येक अंक आहे त्यामध्ये तोच अंक समोर त्या अंकाला गुणाकार केला आहे. म्हणजे कसं केलं आहे बघा, हा 3 आहे, याला आपण 2 न जेव्हा गुणू तेव्हा काय उत्तर मिळेल आपल्याला? 6 हे उत्तर मिळेल. त्याचप्रमाणे इथं बघा हा आहे 6, 6 ला आपण 2 न जेव्हा गुणू तेव्हा काय मिळणार आपल्याला? 12 मिळेल. इथं बघा 12 ला आपण जेव्हा 2 ने गुणू तेव्हा आपल्याला काय मिळेल? 24 मिळणार. काय आहे बेसिक समजलं? अशा पद्धतीचे गुणाकाराचा तर्क असू शकतो. अशा पद्धतीने तर्क आपण क्वेश्चन मध्ये आपण बघूनच घेऊ, पण एकदा तुम्हाला समजण्यासाठी मी हे सगळं सांगत आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने हे अंकमालिका असणार आहेत. गुणाकाराचा तर्क तुम्हाला कळला विद्यार्थी मित्रांनो, आणि काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करा. ह्याच पद्धतीचा तर्क भागाकारामध्ये असेल. भागाकाराचा एकदा बघून घेऊयात आपण. चला बघा, यामध्ये काय होते, डिक्रीजिंग होत चालली आहे आपली अंकमालिका जी आहे ती डिक्रीजिंग होत चालली आहे. पण यामध्ये आपण वजाबाकीचा लावू शकणार नाही, कारण की वजाबाकीचा जो फरक आहे तो कमी जास्त होताना आपल्याला दिसेल इथं विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या इथं तर्क कोणता आहे? जर आपण ह्या प्रत्येक अंकाला आपण 2 ने डिवाइड केलं तर येणार आपल्याला समोरचा अंक हा मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा बरं इथं, तर इथं 500 ला आपण जेव्हा 2 न जेव्हा भागणार आहोत तेव्हा आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 250 उत्तर मिळेल. 250 ला आपण 2 न भागून तर त्यावेळेस आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? 125 मिळणार आहे. अशाच पद्धतीने 125 ला 2 ने जेव्हा भागाल तेव्हा समोरचा अंक येईल. अशा पद्धतीनंच आपल्याला समोर 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 हे अंकमालिका पुढे न्यायची आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? असं एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. काही याच्यामध्ये वेगळं काही नाही, फक्त आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्याच्या मूलभूत गणितीय क्रिया आहेत ह्या आपल्याला येणं खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या मूलभूत जे गणितीय क्रिया आहेत ह्या कधी येणार? तुम्ही प्रॅक्टिस करा तेव्हाच येणार. आणि विजय सर आपलं त्या सगळं जे काही मूलभूत गणित आहे आणि जे काही ह्या पदावलीचे जे काही क्रिया आहेत ह्या सगळ्या तुमच्या घेणारच आहेत, लवकरात लवकर ते घेतीलच. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 4 तर्क तुम्हाला कळले कोणत्या पद्धतीचे तर्क असतात. बेरजेचा तर्क कसा असतो, वजाबाकीचा तर्क कसा असतो, त्यानंतर गुणाकाराचा तर्क कसा असतो आणि आपल्या भागाकाराचा तर्क कसा असतो हे तुम्हाला कळलं असेल विद्यार्थी मित्रांनो. आता आपण समोरचा तर्क बघून घेऊयात कोणत्या पद्धतीचा असेल तर. बघा इथं बघा, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं आहे? अंकमालिकेमध्ये एक अंक हे विशिष्ट पॅटर्न किंवा नियमाचे अनुकरण करतात. मी तुम्हाला सांगितलंय. काय सांगितलं? बेरज एक विशिष्ट पॅटर्न कशा पद्धतीने आहे? आपण 1 मध्ये ऍड करत गेलो, मग अजून एक ऍड करत गेलो तर आपल्याला अंकमालिका मिळत गेली होती. अशा पद्धतीने एक विशिष्ट पॅटर्न असणार आहे. आणि काय नियम होतं? प्रत्येकामध्ये एक ऍड करायचा होता. आपण जी सगळ्यात अगोदर आपण जो क्वेश्चन बघितला होता, जो आपण टॉपिक शिकवताना आपण जो क्वेश्चन बघत होता ते सांगतोय मी, त्याच्याबद्दल सांगतोय. तर काय करतो, एक ठराविक नियम होता की प्रत्येकामध्ये एक ऍड करत चालायचं होतं. आणि दुसरं मी जी अक्षरमालिका घेतली होती, ब्रिटिश अंकमालिका होती, त्यामध्ये काय घेतलं होतं? जो मागचा अंक होता तो पुढच्या अंका तो अंक डबल पुन्हा तोच ऍड होत होता. अशा पद्धतीनं एक नियमित पॅटर्न असतो आणि एक नियमाचे एक अनुकरण ते अंकमालिका करत जात असते. ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कळलं? तर बघा त्यांचे नियम मी तुम्हाला सांगितलं. पहिला नियम तुम्हाला सांगितलं, बेरजेचा नियम कशा पद्धतीने येतो, वजाबाकीचा नियम कशा पद्धतीने येतो, गुणाकार कशा पद्धतीने येतो आणि भागाकार कशा पद्धतीने येतो. ठीक आहे, कळलं विद्यार्थी मित्रांनो? बस खूप बेसिक आहे, काही याच्यामध्ये आहे नाही. फक्त तुम्हाला त्या मूलभूत गणिती क्रिया येणं खूप गरजेचं आहे. हे गणिती क्रिया तुम्हाला ते यावंच लागेल. तुम्हाला जर हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील अंकमालिकेचे तर तुम्हाला या गणितीय क्रिया आहेत त्या यायलाच पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समोर आपण बघून घेऊयात वर्ग, घन आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ ह्या कशा पद्धतीने आपण एकदा बघून घेऊयात. चला बघा, आता वर्ग म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, वर्ग म्हणजे काय असतं? एखादा अंक आहे, समजा मी एक अंक घेतला आहे ए, हा अंक एक समजा हा एक अंक आहे.
याचा वर्ग म्हणजे काय असणार, याचा 2 वेळा गुणाकार करणे म्हणजे या संख्येचा वर्ग असणार. म्हणजे मी तुम्हाला एखादी संख्या घेऊन तुम्हाला समजून सांगतो. बघा, आता 2 ही संख्या आहे. आपल्याला विचारलं आहे की 2चा वर्ग काय होणार. वर्गासाठी काय करतो आपण, त्याच्या डोक्यावर आपण 2 तसं या पद्धतीने आपण देत असतो. याला वर्ग म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आपण स्क्वेअर म्हणतो. ठीक आहे. तर काय करायचं आपल्याला, वर्ग म्हणजे त्याच्या 2 वेळा गुणाकार. तर आपण काय करू मग, 2 × 2 करणार. काय येईल मग याचं उत्तर, 4 येईल. म्हणजेच 2चा वर्ग काय होणार, 4 होणार. अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. समजलं वर्ग म्हणजे काय, अशा पद्धतीने सिरीज असणार आहे. सिरीज कशा पद्धतीने असेल मी ते पण तुम्हाला सांगतो इथे समजावून. अशा पद्धतीने जशी सिरीज आहे बघा, अशा पद्धतीने ही अंकमालिका इकडे वाढत चालली आहे. तर यामध्ये कोणता तर्क आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे जे नियम आहेत ते नियम सांगतोय. अजूनपर्यंत आपण क्वेश्चन पर्यंत गेलो नाही, आपण हे कन्सेप्टच चालू आहे आपलं, गोष्ट लक्षात घ्या. तर यामध्ये काय केलं आहे, 1चा वर्ग 1 येतो, 2चा वर्ग 4 येणार आहे, 3चा वर्ग 9 येणार आहे, 4चा वर्ग 16 येणार आहे. अशा पद्धतीने ह्या संख्येचे वर्ग 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 देऊन ते अक्षरमालिका समोर चालली आहे. समोर 5चा वर्ग येईल, 6चा वर्ग येईल, 7चा वर्ग, अशा पद्धतीने अंकमालिका समोर चालली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. वर्ग तुम्हाला समजले आहेत. वर्ग म्हणजे काय होतं, एखाद्या संख्येचा त्याचा 2 वेळा गुणाकार करणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. ठीक आहे. एकदा वर्ग तुम्हाला कमीत कमी 20 पर्यंत तरी पाठ असायला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. कमीत कमी 10 पर्यंत ठीक आहे, पण 20 पर्यंत तुम्हाला वर्ग हे पाठ असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला वर्ग पाठ असतील तर तुम्हाला दरवेळी ती गणितीय क्रिया करण्याची वेळ पडणार नाही आणि डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकणार आहात. ठीक आहे. आता आपण ज्या पद्धतीने आपण वर्ग बघितलं त्याच पद्धतीने आपण त्याचं वर्गमूळ बघू शकतो. तर वर्गमूळ काय असेल, आता एखादी संख्या आहे, जशी ही संख्या दिली आणि याचं आपल्याला वर्गमूळासाठी आपल्याला काय कोणतं चिन्ह असतं, या पद्धतीने आपण वर्गमूळासाठी एक चिन्ह देत असतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे गणित पूर्णपणे मी इथे शिकवू शकणार नाही, गणिताचे तुमचे वेगळे क्लास आहेतच, विजय सर घेतीलच चांगल्या पद्धतीनं. माझं फक्त आता बेसिक जे काही तुम्हाला लागतं ते एकदा एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो हे कन्सेप्ट कशा पद्धतीने आहेत ते. चला बघा, तर 16चा वर्ग काय. ठीक आहे. तर वर्ग म्हणजे काय होणार आहे याच्यावरून सांगतो. चला, तर 16 म्हणजे आपण कोणत्या पद्धतीने लिहू शकतो वर्गमूळामध्ये. 16 म्हणजे आपण 4 × 4. ठीक आहे. 4 × 4 म्हणजे 16 होणार. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली. तर म्हणजेच याचा अर्थ काय होणार, काय अर्थ निघतो, याचा अर्थ निघेल 4. म्हणजे याचं जे वर्गमूळ आहे, हा वर्गमूळासाठी आपण चिन्ह दिलं आहे आणि 4 × 4 काय होणार, म्हणजेच हा 4चा वर्ग जो आहे, 4चा वर्ग हा 16 आहे आणि 16चं वर्गमूळ हे 4 आहे. अशा पद्धतीने वर्गमूळ शोधायचे. आता 4चं वर्गमूळ काय निघणार, 2 निघेल. 9चं वर्गमूळ काय निघणार, 3 निघेल. ठीक आहे. 25चं वर्गमूळ काय निघणार, 5 निघेल. 1चं वर्गमूळ काय निघणार विद्यार्थी मित्रांनो, 1च निघेल. ठीक आहे. अशा पद्धतीने वर्गमूळापर्यंत आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. समजलं, काही नाही, बेसिक खूप इझी आहे. ठीक आहे. आता आपण घन बघून घेऊयात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. वर्गमूळाप्रमाणेच घन पण आहे. घन मध्ये काय असतं, एखाद्या संख्येच्या 3 वेळा त्याच संख्येने गुणाकार करणे म्हणजे घन असतं. त्याला आपण घन बघून घेऊयात. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण वर्गासाठी काय करतो, आपण त्याच संख्येने 2दा आपण गुणतो तेव्हा त्याचा वर्ग आपल्याला मिळतो. तर घन कोणत्या पद्धतीने मिळेल, त्याच संख्येला आपण जेव्हा 3 वेळा गुणू त्यावेळेस त्या संख्येचा आपल्याला घन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एखाद्या संख्येवरून तुम्हाला सांगतो, आपण 2च घेऊयात. चला, 2चं आपल्याला काय करायचं आहे, घन घ्यायचं आहे. अर्थात आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, त्याला क्यूब म्हणतो. तर त्यासाठी काय करावं लागतं, त्याच्या डोक्यावर आपल्याला 3 हा घातांक, याला घातांक म्हणतो, हा घातांक आपल्याला द्यावा लागतो. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीने होईल, 3 वेळा त्याला गुणायचं आहे म्हणून आपण ते 3 वेळा तिथं वर तो आपण घातांक दिला आहे. गणितामध्ये सगळं तुमचं चांगल्या पद्धतीने होईलच. माझं काम तुमचं बेसिक कन्सेप्ट हे क्लिअर करून देणं आहे, मी ते इथे करतोय. आणि तुम्ही म्हणाल की गणिताचा क्लास चाललाय काय, तसं काय नाही आहे, रिझनिंगच आहे आपलं. पण ह्या गणितीय क्रिया, मूलभूत ज्या गणितीय क्रिया आहेत या येणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला इथं घेणं भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण ज्या पद्धतीनं सगळे क्वेश्चन्स वगैरे घेतले आहेत ते तुमचे चांगल्या पद्धतीनेच घेतले आहेत, की तुमचं कोणत्याही पद्धतीचा जरी एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर तुम्ही मागे राहायला नको, तुम्हाला सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे. आणि ते सगळे तर्क तुमच्यामध्ये ते डेव्हलप झाले पाहिजेत. आणि तुम्ही प्रॅक्टिस करा विद्यार्थी मित्रांनो. हे झाले क्वेश्चन की तुम्ही प्रिव्हियस इयरची प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला, या 3 वेळा गुणाकार म्हणजेच त्याचा घन होय. तर काय उत्तर निघणार, काय होणार, 2 × 2 काय होणार, 4. 4 × 2 काय होणार, 8. म्हणजे 2चा घन काय होणार, 8.
अशा पद्धतीनं 1चा घन 1 होईल, 2चा घन 8 होईल, 3चा घन काय होणार 27 होणार. अशा पद्धतीनं आपल्याला 10 पर्यंत कमीत कमी घन हे पाठ असणं खूपच गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला पाठ करायचं आहे, काय म्हटलं मी, वर्ग आहेत ते 20 पर्यंत पाठ करायचे आहेत आणि घन आहेत ते 10 पर्यंत पाठ करायचे आहेत. जर आपल्याला पाठ होत नसतील तर आपण जिथं बसतो तिथे एक काय करायचं, लिहून घ्यायचं आणि जेव्हा पण आपल्याला अभ्यासाला कंटाळा येईल किंवा कधी पण आपण तिथं बसू ते आपण डोळ्या खालून जायला पाहिजेत. म्हणजे काय होईल, तुम्ही एकदा ते इथं लावून चिकटवून टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला ते हळूहळू ते लक्षात येऊन जाईल पाठ होत नसलं तरीही. नाहीतर तुम्ही डायरेक्ट जर पाठ करत असाल तर काही हरकतच नाही. चला, अशा पद्धतीनं काय काय आहे, घन आहे. आणि याच पद्धतीचा काय आहे, क्यूब रूट, म्हणजे काय होतो, घनमूळ. घनमूळ कसं होणार आहे, जसं आता इथं विचारलं 8चा घनमूळ काय होणार, तर 8चा वर्गमूळासाठी आपण असं चिन्ह देतो, घनमूळासाठी असं चिन्ह द्यायचं आहे. काय होणार, 2 होणार. बस, याची कन्सेप्ट ही आहे, त्याची कन्सेप्ट ती, अशा पद्धतीने जायचं आपल्याला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कळलं. चला, तर आपले 2 नियम इथं झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, बेरीज झाली, बेरीज झाली आहे, वजाबाकी झाली आहे, गुणाकार झाला आहे, भागाकार झाला आहे. कळलं सगळ्यांना. काही कळलं नसेल तर एकदा तुम्ही तिथं हे करा, कमेंट करा. आणि जर अजून काही तुम्हाला डिटेल मला विचारायचं असेल तर माझा नंबर आहेच, हा नंबर लिहून घ्या तुम्ही. थेट मेसेज करू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला. आम्ही तुमची जे काही तुमची अडचण आहे ते सॉल्व्ह करायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, माझ्या जेव्हा पण त्याला रिप्लाय देणं शक्य होईल तेव्हा मी तुम्हाला देणार आहे. इथं तुम्ही डायरेक्ट थेट मेसेज करू शकता. ठीक आहे, फक्त अभ्यासाच्या विषयीच मेसेज करायचे बरं विद्यार्थी मित्रांनो. जर फालतू जर मेसेज येत असतील तर मी त्यांना रिप्लाय देणार नाही, गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, चला बघा, वर्ग झाला आहे, वर्गमूळ झाला आहे, घन आणि घनमूळ इतकं आपले नियम झाले आहेत. समजले नियम कोणत्या पद्धतीचे असणार आहेत, ह्या पद्धतीचे नियम आहेत. हे बेसिक नियम आहेत, नियम भरपूर आहेत. सगळ्या गणितीय क्रिया जे काय आहे त्या सगळ्या आपल्याला इथं पडताळून पाहायच्या आहेत. पण ह्या बेसिक आहेत. क्वेश्चन, मॅक्झिमम क्वेश्चन यावरच येणार आहेत. एखाद्या वेळेस जर समजा एखादी वेगळं काही आलं तर ते महाराष्ट्रातल्या कोणालाच येणार नाही, तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर आलं नाही तर कोणालाच येणार नाही. चला, नंतर काय आहे, आता बेरीज त्याच पद्धतीचं आहे. बेरीज पण कशा पद्धतीची आहे, 2 पदांची बेरीज होणार आहे. प्रत्येक पद हे आधीच्या 2 पदांची बेरीज होणार आहे. अशा पद्धतीने एक अक्षर मालिका येऊ शकते किंवा वजाबाकी त्याच पद्धतीचं आहे ते पण. म्हणजे आता एकदा मी एक इथंच घेतो मी, बघा, बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय होत आहे तुम्हाला एक दिसून येईल ठराविक पॅटर्न. इथं एक ऍड झाला, इथं एक ऍड झाला, इथं 2 ऍड झाले, इथं किती ऍड झाले, 3 ऍड झाले. त्याच्यामध्ये ठराविक पॅटर्न आहे का, याच्यामध्ये कोणता पॅटर्न आहे. ही अक्षर मालिका ज्यावेळेस समोर जात आहे तेव्हा काय होतं, आधीची 2 पदं ऍड करायची आहेत. ठीक आहे, पहिला अंक आपण नॉर्मल आहे, दुसरं त्याच्यामध्ये हा ऍड झाला, याच्या मागे कोणता अंक नसल्यामुळे एकच ऍड होईल. ठीक आहे, तर 2 झालं. याच्यामध्ये हे दोन्ही जे आहेत मागचे पद ते ऍड झाले आहेत. यामध्ये ते मागची 2 पदं आहेत तेव्हा हे ऍड होऊन 5 आलं आहे. 5 आणि 3 हे 2 पदं ऍड होऊन 8 आलं आहे. अशा पद्धतीने अक्षर मालिका समोर चालली आहे. म्हणजे हा तर्क जो आहे, प्रत्येक पद ह्या आधीच्या 2 पदांची बेरीज ह्या पद्धतीचा येतो आहे. बस, ह्याच पद्धतीचा तर्क आहे. असताच तर्क काय होणार आहे, वजाबाकीमध्ये येणार आहे. आपण क्वेश्चनच्या वेळेस ते बघून घ्यायचे आहे. पण कळलं तुम्हाला कोणत्या पद्धतीचे तर्क होऊ शकतात. इथं काय आपण क्वेश्चन घेत आहोत, फक्त नियम सांगणं हे काम आहे. तर नियम हे अशा पद्धतीने असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अजून कोणते नियम आहेत, मूळ संख्यांचा नियम. मूळ संख्या सगळ्यांना माहित आहेत का, तुम्ही संख्याशास्त्रामध्ये शिकून घ्याल. लवकरच विजय सर तो संख्याशास्त्राचा पण टॉपिक घेतीलच. तर संख्याशास्त्रामध्ये मूळ संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मूळ संख्या झाल्या, समसंख्या झाल्या, विषम संख्या झाल्या किंवा मिश्र पद्धती कोणताही, समसंख्या आणि विषम संख्या यांचं मिश्र एखादी सिरीज असेल. आणि मिश्र पद्धती म्हणजे काय असतात, एका वेळेस 2 त्या ज्या अंकमालिका आहेत ते इथं चालू असतात. मी एकदा तुम्हाला सांगणार आता, इथं सांगतो तुम्हाला. चला, मूळ संख्या म्हणजे कोणकोणत्या विद्यार्थी मित्रांनो सांगा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1 हा जो अंक आहे ही मूळ संख्या नाही. मूळ संख्या म्हणजे काय आहे, एखाद्या संख्येला त्याच संख्येने किंवा 1 ने जर भाग जात असेल तर त्या अंकाला मूळ संख्या म्हटलं जाते. ठीक आहे, कळलं. एखाद्या संख्येला त्याच संख्येने, म्हणजे एखादी संख्या आहे समजा, बघा 7 आहे. 7 ला काय होतं, फक्त त्यानेच भाग जातो आणि फक्त 1 नेच भाग जाईल. 1 ला तर कोणत्याही संख्येला
एक ह्या संख्येने कोणत्याही संख्येला भाग जाऊ शकतो, तुम्हाला तर ही गोष्ट माहितच आहे. मग 7ला तुम्ही विचार करा बरं, कोणत्या संख्येने भाग जाईल का? 7ला 2ने भाग जाणार का? जाईल का? भाग जातो, पण आपल्याला पूर्ण अंक मिळेल का? तिथं पूर्ण अंक मिळणार नाही. तो आपल्याला एका डेसिमलमध्ये मिळणार किंवा अपूर्णांकात ती संख्या येईल. तर आपल्याला पूर्ण अंक पाहिजे आहे. तर पूर्ण अंकासाठी 2ने भाग गेल्यावर येईल का पूर्ण अंक? येणार नाही. 3ने भाग गेल्यावर येईल का? येणार नाही. 4ने भाग गेल्यावर येईल का? येणार नाही. 5ने द्या, 6ने द्या, येणार नाही. फक्त 7ने तुम्ही डायरेक्ट भाग द्याल 7/7 तर उत्तर 1 येईल. म्हणजे येतं पूर्ण अंक. म्हणजे हा जो 7 अंक आहे हा काय आहे? एक मूळ संख्या आहे. मूळ संख्येचं काय होतं? काय तुम्हाला व्याख्या काय सांगितली? मूळ संख्या म्हणजे काय की त्याच संख्येने किंवा 1ने ज्या संख्येला भाग जातो त्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं? आता जसं आपण 6 घेतली असती आपण, तर 6 ही मूळ संख्या येईल का? येणार नाही. का नाही येणार? कारण की 6ला 3ने पण भाग जातो, 6ला 2ने पण भाग जातो, त्याच्यामुळे ती मूळ संख्या येणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला मूळ संख्या बघायच्या आहेत. तर मूळ संख्येची एखादी सिरीज असू शकते अशा पद्धतीनं. तो जो नियम आपला तर्क आहे तो तर्क होऊ शकतो त्यामध्ये. जसं आता एखादी अक्षर मालिका दिली असली बघा, ह्या पद्धतीने एक अक्षरमालिका म्हणतो, सॉरी माफ करा मला, अंकमालिका दिली आहे. तर या अंकमालिकेमध्ये काय दिसतं तुम्हाला? एक ठराविक पॅटर्न आहे. आता ठराविक पॅटर्न कोणता आहे? इथं एक तुम्ही जर नॉर्मल जाल, एखादा विद्यार्थी ज्याला मूळ संख्याबद्दल माहित नाही तो काय करेल, अंकमालिका वाढताना दिसतं ना, मग इथं बेरीज असली पाहिजे असा तर्क लावेल. तर आपण बेरीजच्या नुसार येईल का तो तर्क? इथं 1चा फरक आहे म्हणजे किती आहे? 1 ऍड केल्यावर 3 येईल. इथं 2 ऍड केल्यावर काय होणार? 3 येईल. इथे 2 ऍड केल्यावर फक्त 7 येतो. म्हणजे तो तर्क लागतो का बेरजेचा? नाही. मग इथं काय लागणार आहे? ज्यांना मूळ संख्या ह्या कशा आहेत काय आहेत ते माहित आहेत त्यांनाच हा तर्क येणार आहे. तर ह्या संख्या आहेत मूळ संख्या विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं मी की 1 ही संख्या मूळ संख्या नाही, त्याच पद्धतीनं 2 ही एकमेव अशी संख्या आहे, 2 ही एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्यामध्ये येते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे. कधी कधी डायरेक्ट हा क्वेश्चन येतो बरं की कोणती एकमेव मूळ संख्या कोणती? तर कोणती येणार आहे एकमेव मूळ संख्या? 2 ही एकमेव मूळ संख्या येईल. ठीक आहे, तर ह्या कोणत्या आहेत संख्या? ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. तर ही जी अंकमालिका आहे ती मूळ संख्यांची आहे. अशा पद्धतीने अंकमालिका राहू शकते. बस अशा पद्धतीने नियम आहेत. समसंख्या कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? ज्या संख्येला 2ने भाग जातो ती समसंख्या येईल. मग कोणकोणत्या समसंख्या असतील विद्यार्थी मित्रांनो? 2 येणार, 4 येणार, 6 येणार. अशा पद्धतीनं त्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या संख्या आहेत समसंख्या. ठीक आहे, आणि विषम संख्या कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? 2 व्यतिरिक्त जे काही संख्या आहेत म्हणजे ज्या संख्येला 2ने भाग जात नाही त्या संख्या सगळ्या विषम संख्या येणार. म्हणजे कोणत्या येतील? 1 येईल, 3 येईल, 5 येईल, 7 येईल. अशा पद्धतीने ह्या विषम संख्या आहेत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक संख्येमध्ये काय असतं? सम असो किंवा विषम संख्या असो, याच्यामध्ये 2चा फरक आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या बघायच्यात. अशा यांची पण सिरीज येऊ शकते एखाद्या वेळेस. आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये मी सांगणारच आहे. आता भरपूर टाइम होऊन राहिला आपलं इथं कन्सेप्टसाठी. आणि मिश्र पद्धती कोणत्या पद्धतीची असते विद्यार्थी मित्रांनो? आता जसं बघा, विद्यार्थी मित्रांनो, आता इथं बघाल तुम्ही 1 नंतर 15 झाला आहे, मग 2 आला आहे, मग 2 नंतर 14 झाला आहे, मग 3 आला आहे, मग 3 नंतर 13 झाला आहे. तर यामध्ये आपल्याला काही तर्क लागतो का विद्यार्थी मित्रांनो? कोणत्या पद्धतीचा तर्क लागत नाही. तर्क लागतोय का? लागत नाही. तर मग यामध्ये काय करायचं आहे? जर आपण या पद्धतीने गेलो तर विद्यार्थी मित्रांनो चालेल का? असं जर आपण गेलो तर तर्क लागतोय का? तर्क लागतोय. बघा इथं 2 जे आहेत अंकमालिका त्या एका वेळेस म्हणजे काम करत आहेत. तर बघा 1 नंतर काय आहे? 2, 2 नंतर 3 आहे, म्हणजे एक एक ऍड करत चालली. ही एक अंकमालिका आहे. आणि दुसरी अंकमालिका कोणती आहे? ही अशी अंकमालिका आहे. म्हणजे एका नंतर ह्या दोन्ही अंकमालिका पॅरलली तिथं काम करत आहेत. तर मग इथं काय होतो? 15 नंतर 14, 14 नंतर 13, म्हणजे एक एक अंक मायनस होत चालला आहे, तिथं वजा करत चालले आहेत. अशा पद्धतीने पण ह्या मिश्र अंकमालिका पण आपल्याला येऊ शकतात. तर हे पण गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं अजून वेगवेगळ्या अंकमालिका आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता वेळोवेळी जे काय आहेत अंकमालिका, वेळोवेळी जो काही नियम आहेत ते ज्यावेळेस क्वेश्चन आपण बघू त्यावेळेस तुम्हाला सांगणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, एवढे जे बेसिक नियम होते ही झाले सगळे बेसिक नियम. तर हे बेसिक नियम तुम्हाला कळले असतीलच. जर तुम्हाला नसतील कळले तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, आपल्याकडे काही हे नाही की एकदाच व्हिडिओ बघताय तर आपल्याला 100 वेळा व्हिडिओ बघताय तर नाही समजलं पुन्हा बघायचं.
काही प्रॉब्लेम नाही, आणि काही प्रॉब्लेम असली तर मी नंबर दिला होता त्या नंबरवर मला मेसेज करायचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला आता आपण प्रकार नंबर 1 बघून घेऊयात. एकदा क्वेश्चन बघा तुम्ही. चला बघायचं आहे. प्रकार नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो, अंकमालिका पूर्ण करणे. ठीक आहे. तर आपल्याला अंकमालिका हे पूर्ण करायची आहे. आपण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तर्क समजणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला तर्क कळेल तेव्हाच आपण ते अंकमालिका कोणत्या पद्धतीने आपण व्हेरीफाय करू शकतो. चला बघा, इथं 4 आहे, इथं 16 आहे, इथं 36 आहे, इथं 64 आहे. तर इथं आपण बेरीज जर केली तर 4 मध्ये 12 मिळवल्यावर 16 येईल, 16 मध्ये 20 मिळवल्यावर येईल. म्हणजे बेरजेचा तर्क लागतोय का? नाही. मग तर्क कोणता असणार? इथं तर्क आहे वर्गाचा. कोणत्या पद्धतीचा वर्गाचा म्हणजे कसं? इथं 2चा वर्ग काय येणार? 4 आहे. 4चा वर्ग काय आहे? 16 आहे. 6चा वर्ग काय आहे? 36 आहे. 8चा वर्ग काय आहे? 64 आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला 20 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते पाठ करावंच लागणार तुम्हाला, आणि त्यासाठी पण मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे. एका पेजवर लिहून घ्यायचे आहेत पाठ होत नसेल तर, आणि जिथं आपण बसतो तिथं आपण ते चिकटवून घ्यायचे आहे. म्हणजे रेग्युलर आपण जेव्हा पण आपल्याला थोडं आळस येईल त्यावेळेस आपण बघून घेऊयात आणि ते पटकन आपल्या डोक्यापर्यंत जाईल. ठीक आहे. जेवढा जास्त वेळ आपल्याला डोळ्यासमोर ती गोष्ट जाईल तेवढं आपल्याला लवकर ती रिकॉल होईल गोष्ट. ठीक आहे. चला बघा, मग आता येणारा अंक कोणता असणार आहे? तर यामध्ये आपण बघूयात 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग आणि 8चा वर्ग. म्हणजे या समसंख्या आहेत, समसंख्यांचा वर्ग इथे दिलेला आहे. तर मग येणारी समसंख्या, पुढील समसंख्या कोणती येणार विद्यार्थी मित्रांनो? इथं काय येईल? 10. 10 ही समसंख्या, 8 नंतरची समसंख्या कोणती येईल? 10. 10चा वर्ग काय येणार विद्यार्थी मित्रांनो? 100. म्हणजे उत्तर क्रमांक काय येईल? 2. ठीक आहे. कळलं? इतकं बेसिक आहे, खूप सोपी आहे. अशा पद्धतीने जायचं आहे आणि मी जेवढं सांगतो तेवढं करायचं आहे. ठीक आहे. तर दरवेळी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी काय म्हणतो की एवढंच करा, एवढं केल्यानंच तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर PYQ सॉल्व्ह करा आणि जेवढं सांगतो तेवढंच करा. तुमचे 95+ मार्क पूर्ण कसे येणार ते आम्ही बघून घेऊ. म्हणून का बरं इतकं कॉन्फिडन्स म्हणतो? त्यामागची गोष्ट आहे की आम्ही सगळं हे जे काही मागचे PYQ झालेले आहेत, मागचे तुमचे जे एक्झाम झाल्यात त्यांचे सगळे क्वेश्चन आम्ही बघितले आहेत, त्यांना अनालाइज केलं आहे. म्हणजे आम्हाला त्यामुळे एक तर्क समजला आहे की आलेले क्वेश्चन काय आहेत आणि येणार आपण क्वेश्चन सेटर जो आहे, पेपर सेटर जो आहे तो कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सेट करू शकतो याचा अभ्यास आम्ही केला आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगितलं की अशा एवढंच करा आणि या पद्धतीने तुम्ही जा. म्हणून मी दरवेळेस तुम्हाला ती गोष्ट स्ट्राईक करत असतो आणि त्याच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. 95+ आपल्याला बरोबर मार्क येणार म्हणजे येणारच. बघा, चला आता क्वेश्चन नंबर 2 बघून घेऊयात. नाशिक ड्रायव्हर, नाशिकवाले पोरं चला कमेंट करा बरं. चला, यामध्ये कोणत्या पद्धतीचा तर्क आहे विद्यार्थी मित्रांनो? चला बघा, 3 आहे, 7 आहे, 11 आहे, 15 आहे. म्हणजे जी अंकमालिका आहे, जी सिरीज आहे ती काय होत आहे? इन्क्रीजिंग होत, वाढत चालली आहे. तर इथं आपण बेरीजचा तर्क लागू शकतो का बघून घ्यायचा आहे. त्याला यामध्ये कोणता फरक आहे? 4चा फरक आहे. यामध्ये कोणता फरक आहे? 4चा फरक आहे. यामध्ये कोणता फरक आहे? 4चा फरक आहे. म्हणजे 4च्या फरकाने येऊन राहिला. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये 4 इथं ऍड केल्यावर त्यांची 4 मध्ये त्या अंकामध्ये 4 हा अंक इथं ऍड केल्यावर आपल्याला ती अंकमालिका दिसून येईल. मग 15 मध्ये 4 ऍड केल्यावर काय येणार? 15 + 4 काय होईल? 19. म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे? पर्याय नंबर 4 आपलं इथं उत्तर येणार आहे. 19 हा उत्तर येणार आहे. इतकं बेसिक क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी ज्यावेळेस सॉल्व्ह करतो तुम्ही पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, हा 3रा क्वेश्चन बघून घ्या. पुणे ग्रामीण शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने चालली आहे? वाढत चालली आहे. म्हणजे आपण यामध्ये पण बेरजेचा तर्क येऊ शकतो का? आपण बघायचं आहे. हे आलं पाहिजे. हे कधी येईल? तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करा जास्त तेव्हाच येणार आहे. ठीक आहे. इथं बघा, 1 मध्ये 1 ऍड केल्यावर 2 येईल. 2 मध्ये काय ऍड केल्यावर 6 येणार आहे. 2 मध्ये 4 ऍड केल्यावर 6 येईल. 6 मध्ये काय ऍड केल्यावर 15 येईल. तर 6 मध्ये 9 ऍड केल्यावर 15 येईल. 15 मध्ये काय ऍड केल्यावर 31 येईल. तर 16 ऍड केल्यावर 31 येईल. मग इथं काय ऍड करायला पाहिजे? तर इथे एकच संख्या नाही, आपल्याला ते ऍड केलेलं दिसतंय का? नाही दिसत. काहीतरी तर्क वेगळा आहे. मग तर्क कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? ह्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या कोणत्या आहेत? ह्या वर्ग संख्या आहेत. काय आहेत? वर्ग संख्या आहेत. तर मग हा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4,
3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, मग 5चा वर्ग काय होणार 25. 25 होईल ना. मग 25 जर होईल तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या अंक आहे मागचा जो अंक आहे त्याच्यामध्ये 25 ऍड करायचा आहे, म्हणजे येणारी आपली अंकमालिका समोरचा अंक आपल्याला भेटणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे 31 + 25. ठीक आहे. आता बाकी पोरं एक एक सॉल्व्ह करत राहतील. आपला विद्यार्थी काय करेल, आपला सेकाचा विद्यार्थी काय करेल, बघा इथं 1 आहे आणि इथं 5 आहे. तर आपल्याला एककामध्ये काय येणार आहे 6 अंक येणार आहे. तर 6 अंक कोणत्या पर्यायामध्ये दिसतो, तिसऱ्या पर्यायात दिसतो. डायरेक्ट काही सॉल्व्ह करायची गरज पडली नाही. अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि कोण पोहोचणार, आपला सेकाचा विद्यार्थी पोहोचेल, जो हे रेग्युलर व्हिडिओ बघतो तोच पोहोचेल. म्हणून म्हणतो रेग्युलर फॉलो करा विद्यार्थी मित्रांनो, आणि जेवढं सांगतो तेवढंच करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली PYQ मध्ये कमांड असणे खूप गरजेचं आहे. आणि आपण PYQ घेऊनच आपली जी काय हे सगळी कंटेंट आहे आणि आपली जी सिरीज आहे ती आपण इथं बघतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला पण जायचं आहे, इथं सॉल्व्ह करायचे. आणि येणारे जे काय आहेत ह्या टॉपिकवरचे मागील वर्षी जे काय आले आहेत PYQ जे काय आहेत पोलीस भरतीचे, मागील 2 वर्षातले 5 वर्षातले, तुमच्याकडे मार्केटमध्ये ऑलरेडी त्या बुक्स अवेलेबल आहेतच. त्या बुक्स रेफर करायच्या आहेत. त्यामधून सगळे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो. बस तेवढंच काम आहे. बाकी जेवढं सांगतो तेवढं करायचं बस. चला बघा क्वेश्चन क्रमांक 4 हा कशामध्ये आलेला आहे, दिलेला नाही आहे. चला बघून घ्यायचं आहे. इथं पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जी अंकमालिका आहे ती काय होत आहे इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे वाढत जात आहे अंकमालिका. चला बघून घेऊयात. इथं काय आहे 3 ने वाढ झाली आहे. इथं काय झालं आहे 6 ने वाढ झाली आहे. इथं काय झालं आहे 11. इथं किती वाढले आहेत 12 ने वाढ झाली आहे. इथं किती झाले आहेत 24 ने वाढ झाली आहे. तर बघा बेरजेचा तर्क येतो का इथं नाही. इथं काय येतो गुणाकाराचा तर्क आहे. गुणाकाराचा तर्क आहे. समजलं कोणता तर्क आहे. तर इथं काय केलं आहे 3 × 2 केल्यावर 6 म्हणजे 6 ने ऍड करायचं आहे. 6 × 2 केल्यावर 12 म्हणजे 12 ने ऍड झाला आहे. मग इथं 12 × 2 केल्यावर 24 मग 24 ने ऍड झाला आहे. मग इथं आपण येणारा अंक काय करू, आपण 24 दिला आहे, मग 24च्या पुढचं काय होईल 24 × 2 किती होणार आपलं 48 होतील. म्हणजे 48 47 मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला येणारं पुढचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. समजलं किती इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. बस अशा पद्धतीने जायचं आहे. आपले तर्क हे डेव्हलप करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला म्हणतो फक्त तुम्ही असं बसत नाही यायचं. आपलं काय इथं मॅथ आणि रिझनिंगचं कसं आहे, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. किती पण विद्यार्थी हुशार असला पण प्रॅक्टिस शिवाय काही होणार नाही आहे. आपल्याला रेग्युलर प्रॅक्टिस करायची. म्हणून तुम्ही पेन आणि आपलं जे वही आहे ते घेऊन बसायची आहे आणि माझ्यासोबत पण तुम्ही पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. मी तर तुम्हाला उत्तर सांगतोच आहे, पण आपण स्वतः पण सॉल्व्ह करायचे. चुकेल तर चुकेल. चला तर आपण 7 आणि 8 किती होणार 5 येईल. डायरेक्ट उत्तर आपण जायचं आहे. चला भेटलं. बस अशा पद्धतीने जायचं आहे. आपल्याला पर्यायासोबत खेळता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तीच कला आपल्याला आली पाहिजे, म्हणजे आपण बाकी विद्यार्थ्यांपेक्षा समोर राहू. चला वेळ न दवडता आपण बघून घ्यायचे आहे. चला क्वेश्चन नंबर 5 बघून घ्या. सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई झालेला क्वेश्चन आहे. सोलापूरवाल्यांनी कला चला कमेंट करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जी अंकमालिका आहे ती अंकमालिका एका ठराविक पॅटर्न ऍड होताना दिसतोय. म्हणजे ही काय आहे बेरजेची अंकमालिका हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डरनं वाढत अंक चालले आहेत. ठीक आहे. तर इथं काय केलं आहे की 8 मध्ये काय ऍड केल्यावर 24 येईल. 16 ऍड केल्यावर 24 मध्ये 16 ऍड केल्यावर 40 येईल. 40 मध्ये 16 ऍड केल्यावर 56 येईल. म्हणजे येणारा काय होणार, येणारा अंक काय होईल. काय मिळाला तर्क विद्यार्थी मित्रांनो, काय मिळाला तर्क, प्रत्येक संख्येमध्ये 16 ऍड केले आहेत आणि समोरचा अंक तयार झाला. तर या पद्धतीने आपण समोर जायचं आहे. 56 मध्ये 16 ऍड करायचे आहेत. 56 मध्ये 16 ऍड केल्यावर काय मिळणार, किती मिळेल 72 मिळेल. कळलं. अशा पद्धतीने एवढे इझी होतं विद्यार्थी मित्रांनो. सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. मुलांना खूप अवघड जातं, म्हणतात की आम्हाला तर्कच समजत नाही, कळतच नाही, काय करायला पाहिजे. पेपरच्या वेळेस काही कळलंच नाही सर, घरी आल्यावर मग समजलं की अशा पद्धतीचा तर्क होता. पण आपण ऑलरेडी तिथं काय एक्झामच्या वेळेस आपण पॅनिक असणार आहोत. थोडं टेन्शन आपल्या मागे. प्रॅक्टिस करायची. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढे तुम्ही क्वेश्चन जास्त सॉल्व्ह कराल, तेवढं तुमच्या डोक्यामध्ये जाईल आणि तर्क तुमच्या पटकन लक्षात येणार विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. चला 6वा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे. सोलापूर शहरासाठी आलेला आहे क्वेश्चन एकदा बघून घ्या.
बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं बघा ही पण अक्षरमाला काय झाली आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे, वाढत वाढत चालली आहे. चला तर्क बघून घ्यायचे आहेत. आता 14 नंतर 28 आहेत, 28 नंतर 20 आहे, 20 नंतर 40 आहे, मग 32 आहे, मग 64 आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक ठराविक तर्क दिलेला आहे. तर्क बघा कोणता आहे, तर बघा काय झालं आहे. बघा इथं 14 इंटू 2 केल्यावर काय येतं, 28 तर ठीक आहे. मग 28 मधून -8 केल्यावर 20 येणार आहे. मग अजून पुन्हा 2 आपण गुणल्यावर 40 येणार आहे. मग 40 मधून -8 केल्यावर 32 येईल. मग 32 इंटू 2 केल्यावर काय होणार आहे, 64 येणार आहे. मग आता काय करावं लागेल, -8 करावं लागेल. म्हणजे तर्क कळला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. इथं दोन पद्धतीचे तर्क आहेत, एक आहे गुणाकाराचा तर्क आणि एक आहे वजाबाकीचा तर्क. दोन्ही तर्क कळले विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने जायचं. म्हणजे काय केलं आहे, 2 गुणायचं मग -8 करायचे, 2 गुणायचं -8 करायचे, ह्या पद्धतीचा तर्क आहे. तर आपल्याला 64 मधून -8 केल्यावर किती येईल उत्तर विद्यार्थी मित्रांनो, किती येणार उत्तर, काय येईल उत्तर आपलं 56 हे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. चला पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आलेला आहे, सोलापूर शहर शिपाई. बघा क्वेश्चन नंबर 7 बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. अमरावती ग्रामीण शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. बघा इथं पण काय दिसतं विद्यार्थी मित्रांनो, ही ठराविक जी सिरीज आहे, ही थांबली आहे. इथं खूप इम्पॉर्टंट पर्यंत गेली नाही, इथे थांबली आहे. पण आपल्याला मधातला अंक फाइंड करायचा. तर आपण बघून घ्या. इथं काय झालं आहे, 5 वाढ झाले आहेत. इथं काय झालं आहे, 7-8 झाले आहेत. इथं काय झालं आहे, 9 वाढ झाले आहेत. इथं काय झालं आहे, 11 वाढ झाले आहेत. इथं काय येणार आहे, काय ऍड केल्यावर येईल आणि ते ऍड केल्यावर काय येणार हे आपल्याला बघायचं. चला म्हणजे आपल्याला तो मधला जी रिकामी जागा आहे ती आपल्याला फिल करायची आहे. तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. काय दिसतं तुम्हाला, 5, 7, 9, 11 मिळाला तर्क काय आहे, विषम संख्या आहेत. ह्या एका ठराविक क्रमाने आलेल्या विषम संख्या आहेत. तुम्हाला सांगितलं होतं विषम संख्या म्हणजे काय म्हणून, तुम्हाला ऑलरेडी कन्सेप्टमध्ये सगळं क्लिअर केलं आहे. तर येणारा काय अंक येईल, 5 नंतर 7 विषम संख्या येते, 7 नंतर 9 येते, 9 नंतर 11 येते, 11 नंतर काय येणार, 13 विषम संख्या येईल. बघा चला आपण बघून घेऊयात. 33 मध्ये 13 ऍड केल्यावर काय होणार, 33 आणि 10 किती होणार, 43 आणि 43 मध्ये 3 मिळवल्यावर काय होणार, 46. ठीक आहे. आणि 46 मध्ये आपण जेव्हा 15 मिळवू, कारण की 13 नंतरची विषम संख्या कोणती येईल, 15. तर 15 मिळवण्यात येतं का बघा विद्यार्थी मित्रांनो, 61 येतंय. म्हणजे आपला जो तर्क होता तो बरोबर आला आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने जायचं आहे. म्हणजे 46 चला बघा आपली रिकामी जागा होती 46 मध्ये कोणता आहे पर्याय क्रमांक, पर्याय क्रमांक 3 आपल्या इथं बरोबर आलेलं दिसतंय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. इतकं बेसिक आहे आणि इतकं इझी आहे. तुम्ही कठीण करत चालता, सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा. तुम्हाला पण हे जे काही तर्क आहेत ते डेव्हलप होतील तुमच्यामध्ये पण, आणि तुम्ही पण जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. म्हणजे कोणत्याही पद्धतीचा क्वेश्चन जरी एक्झाम मध्ये आला तरी तुम्हाला ते टॅकल करता आला पाहिजे. चला 8वा क्वेश्चन बघून घ्या एकदा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा इथं, आता इथं ही पण सिरीज काय होतं, वाढत वाढत जात आहे सिरीज. ठीक आहे. तर यामध्ये तर्क कोणता आपल्याला कळलं पाहिजे. आता तर्क बघा, यामध्ये काय झालं आहे, 8 झाले आहेत. यामध्ये किती झाले आहेत, म्हणजे 18, 19 झाले आहेत. यामध्ये आपल्याला माहीत नाही. यामध्ये पण मोठा तर्क आहे, म्हणजे एक ठराविक 8 नंतर 19. जो तर्क आहे विद्यार्थी मित्रांनो तो काहीतरी वेगळाच आहे. म्हणजे आपला नॉर्मल बेरजेचा तर्क आहे नाही, स्क्वेअरचा पण तर्क लागत नाही. मग इथं तर्क कोणता लागायला पाहिजे, विचार करायचा विद्यार्थी मित्रांनो. इथं तर्क लागतोय क्यूबचा, म्हणजे घनाचा तर्क लागतो. म्हणजे बघा 1चा घन प्लस 1, 2चा घन प्लस 1, 3चा घन प्लस 1, ठीक आहे, 4चा घन प्लस 1, 5चा घन प्लस 1. इथं वर लिहून घेतो मी विद्यार्थी मित्रांनो. बघा ह्या पद्धतीनं संख्या आल्यात ते एकदा बघून घेऊयात आपण. चला बघा 1चा घन काय होणार, घन म्हणजे काय होतं तुम्हाला सांगितलं मी, एखाद्या संख्येला त्याच संख्येने 3 वेळा गुणणे म्हणजे त्या संख्येचा घन होय. तर 1चा घन काय होणार, मग 1च होईल. मग 1 प्लस n किती होणार, 2. आलं उत्तर. ठीक आहे. 2चा घन काय होणार, 8. 8 प्लस 1 किती होणार, 9. आलं उत्तर. 3चा घन काय होणार, 27. 27 प्लस 1 किती होणार, 28. 4चा घन काय होणार, किती होणार, 4चा घन
4चा स्क्वेअर 16 आणि 16 × 4 किती होणार 64. 64 प्लस 1 किती होणार 65. म्हणजे उत्तर क्रमांक 2 इथं बरोबर येताना दिसतील विद्यार्थी. तर समोर पण तेच आहे. 5चा घन काय होईल 125. 125 मध्ये 1 आपण ऍड केल्यावर किती होणार 126 आला आहे. 6चा घन किती होणार 216. 216 मध्ये 1 ऍड केल्यावर किती होणार 217 होणार. 7चा घन काय होणार 343. 343 मध्ये 1 ऍड केल्यावर काय होईल 344. अशा पद्धतीने ही अंकमालिका इथं होते आपल्याला दिसेल विद्यार्थी मित्रांनो. खूप बेसिक होतं आणि खूप इझी होतं, पण आपल्याला स्क्वेअर घन हे आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो 20 पर्यंत स्क्वेअर पाठ करणं, 20 पर्यंत वर्ग पाठ करणं आणि 10 पर्यंत आपले क्यूब पाठ करणं म्हणजे आपले घन पाठ करणं. ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि काय करायचं ते पण सांगितलं तुम्हाला मी. चला बघा, आता एमपीसीचे क्वेश्चन आहेत. एमपीसीचे क्वेश्चन घेण्याचा उद्देश मी सांगितलाच तुम्हाला. पोलीस भरतीमध्ये काय करतात डायरेक्ट एमपीसीचे क्वेश्चन उचलून तुम्हाला हे क्वेश्चन देतात. त्यामुळे मी एमपीसीचे क्वेश्चन घेतो आणि पॅटर्न पण काही वेगळा पण असेल ते पण सांगण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला बघा 9वा क्वेश्चन बघून घ्या एकदा. चला बघून घ्यायचं आहे. PSI मुख्य आलाय बरं. मुख्यचे क्वेश्चन पण तुम्ही सॉल्व्ह करणार विद्यार्थी मित्रांनो इथं. म्हणजे तुमची लेवल बघा कुठपर्यंत चालली आहे. तुम्ही जर मध्ये 25 आपण आउट ऑफ मार्क घ्यायचे म्हणजे घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो रिझनिंग मध्ये. चला बघा इथं काय आहे 1 आहे, मग नंतर 8 आहे, 9 आहे, येणारी संख्या आपल्याला फाइंड करायची शोधायची आहे. मग 25 आहे, मग 216 आहे, मग 49 आहे. मग इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात आली बघा. इथं संख्या काय झाली आहे इथं वाढत आहे कमी होत आहे, वाढत आहे कमी होत आहे. म्हणजे आपण नॉर्मली बेरीज वजाबाकीचा तर्क येईल का विद्यार्थी मित्रांनो येणार नाही. हे बघायचं आपण, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. हे कधी लक्षात येईल तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावरच लक्षात येईल. ठीक आहे, मग इथं स्क्वेअरचा तर्क लागेल का स्क्वेअरचा तर्क लागतोय. चला बघायचं आहे. चला 1चा स्क्वेअर केल्यावर 1 येईल, 2चा स्क्वेअर केल्यावर येतो का नाही येत, 3चा स्क्वेअर केल्यावर 9 येतो. ठीक आहे, 5चा स्क्वेअर 25 होतो, 7चा स्क्वेअर 49 होतो. पण इथं काय आहे आपण 2चा क्यूब जर केला तर 8 येईल. हाच याच पद्धतीनं 6चा जर क्यूब केला, आताच मागच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं 6चा क्यूब 216 आहे. ठीक आहे, तर म्हणजे काय आहे यामध्ये तर्क समजला आपल्या विद्यार्थी मित्रांनो. काय आहे स्क्वेअर मग क्यूब मग स्क्वेअर मग क्यूब अशा क्रमाने संख्या आहेत, त्यांचं स्क्वेअर मग क्यूब मग स्क्वेअर मग क्यूब ह्या पद्धतीनं इथं हे अंकमालिका पूर्ण होताना आपल्याला दिसेल. तर मग काय होईल 1चा स्क्वेअर झाला, मग 2चा क्यूब झाला, मग 3चा स्क्वेअर झाला, मग 4चा क्यूब होईल, मग 5चा स्क्वेअर 6चा क्यूब. तर 4चा क्यूब किती होतो 4चा क्यूब आताच बघितलं मागच्या क्वेश्चन मध्ये 64 होतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येताना आपल्याला दिसणार आहे. अशा पद्धतीनं खूप इझी क्वेश्चन आहेत, फक्त आपल्याला तर्क कळले पाहिजेत. हे तर्क कधी कळेल सॉल्व्ह केल्यावरच कळेल. चला 10वा क्वेश्चन बघून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. STI मुख्यला आलाय क्वेश्चन आहे तो. चला बघून घ्यायचे आहेत. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो संख्या कमी झाली मग वाढली, कमी झाली मग वाढली, कमी झाली मग वाढली. मग अशा वेळेस काय होणार यामध्ये क्यूब आणि स्क्वेअरचा जो काही तर्क होता मागच्या मी गणितामध्ये सांगितलं त्या पद्धतीचा तर्क येतो का नाही. ह्या संख्या ज्या आहेत त्या स्क्वेअर पण नाहीत आणि क्यूब पण नाहीत, मग काहीतरी तर्क वेगळा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं दोन अक्षरमालिका एका वेळेस पण येऊ शकतात. त्या 2 अक्षरमालिका बघा इथं आल्या आहेत. तर बघा ह्या विद्यार्थी मित्रांनो ह्या पद्धतीने एक अक्षरमालिका गेली आहे आणि या पद्धतीने एक अक्षरमालिका इथं जाताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आपण चला व्हेरीफाय करून घेऊ. 3 मध्ये काय केलं आहे 4 झाल्यासाठी म्हणजे +1 केलं आहे, मग अजून +1 केल्यावर 5 येईल, +1 केल्यावर हे 6 येईल. मग येणाऱ्या संख्या इथं समोर ते अक्षरमालिका अंकमालिका तिथं समोर वाढणार आहे म्हणजे प्लस करून 7 येईल. पण आपल्याला फाइंड कोणतं करायचं आहे हे जी दुसरी अंकमालिका आहे याचा अंक आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण ती अंकमालिका बघून घ्यायची आहे. इथं +1 केल्यावर 2 येणार, +2 केल्यावर 6 येईल, मग काय होईल आपण +3 केल्यावर येईल का विद्यार्थी मित्रांनो येतोय. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर येताना दिसेल. अशा पद्धतीने हा इझी असा तर्क होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला 11वा क्वेश्चन बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त पूर्व 2017 आलेला क्वेश्चन आहे, कंबाईनचा क्वेश्चन आहे. चला बघून घ्या एकदा.
यामध्ये पण तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, सिरीज कशा पद्धतीने चालली आहे, वाढते कमी होते, वाढते कमी होते, वाढते कमी होते, अशा पद्धतीने सिरीज चालली आहे. तर मग अशी आपण सिरीज, ही एक चालली सिरीज आहे, ठीक आहे, आणि ही पण एक दुसरी सिरीज इथं मूव्ह ऑन होताना दिसत आहे. तर बघा, आपल्याला अंकमालिका कोणती शोधायची, पहिल्या सिरीजची आपली जी काही अंकमालिका आहे पहिली, त्यावरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे, कारण की आपल्याला 24 नंतर आला पाहिजे. तर चला बघा, 24 × 2 केल्यावर 48, 48 × 2 केल्यावर 96, 96 × 2 केल्यावर काय येणार, मग 96 × 2 काय होणार, 192 हे आपलं उत्तर इथं येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीनं जायचं विद्यार्थी मित्रांनो. बाकी आपल्याला ते त्या स्त्रीचं तर्क बघायचं आणि ते स्त्रीचं काय आहे का ते बघायची आपल्याला गरज आहे का, गरज नाही. म्हणजे आपला टाइम वेस्ट करायचा नाही, डायरेक्ट आपल्याला जे विचारात तिथपर्यंत जायचं आणि लवकरात लवकर आपण उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. चला, त्याच पद्धतीने बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 12 एकदा बघून घ्या. पालघर पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. चला, बघा इथं काय केलं आहे, जी काही अंकमालिका आहे ती काय आहे, इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे, म्हणजे वाढत वाढत चालली आहे. आपण बघून घेऊया तर्क कोणत्या पद्धतीचा आहे, तो तेवढं सांगितलं मी. तर्क इथं 0.5 मध्ये 3 ऍड केल्यावर 2 होणार, मग 2 मध्ये काय होईल, 2.5 ऍड केल्यावर 4.5 होतील. 4.5 मध्ये 8 येण्यासाठी आपल्याला 3.5 ऍड करावं लागतील, आणि इथं 4.5 ऍड केले आहेत. मग येणाऱ्यामध्ये काय ऍड होईल, म्हणजे 1.5, 2.5, 3.5, म्हणजे एक एक वाढ झाली आहे. म्हणजे येणारं काय होईल, मग इथं 5.5, 12.5 मध्ये 5.5 ऍड केल्यानंतर आपला येणारा अंक येईल. तर मग काय होईल, आपण करून घेऊया. तिथं 12.5 प्लस 5.5, ठीक आहे. तर 5 5 किती होणार, 10. मग येणारा इथे एक येईल, 12 आणि 5, 7 आणि 8, ठीक आहे, आणि 1, ठीक आहे, अशा पद्धतीने येईल. आणि अंक बेरीजेमध्ये काय होईल, जे काय अंक आहेत, कोणत्या अंकाच्या याच्यामध्ये आला आहे ते ठराविक अंकाच्या क्रमाने घेऊन, जसं समजा इथं 5.5 आलं असतं, तर आपण याला काय करायचं, इथं किती पण शून्य दिलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये. तर आपण इथं 2 अजून 1 शून्य वाढवून त्या पद्धतीने आपण त्याला एकत्र करून टाकलं असतं आणि उत्तरापर्यंत पोहोचलो असतो. म्हणून ज्या पद्धतीने दिलं आहे, ज्या दशांश चिन्ह, जेवढे दशांश घरानंतर तो काही दशांश चिन्ह आला आहे, तोच दशांश चिन्ह आपल्या उत्तरामध्ये पण येईल. म्हणजे मग काय येणार, इथं उत्तर 18 हे उत्तर येईल, 18.0. म्हणजेच काय होईल, 18 पॉईंट नंतर शून्य आल्यावर किती पण शून्य वाढवा, ते अंकामध्ये काही फरक पडत नाही, तोच अंक राहतो. म्हणूनच आपला पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर येताना दिसतो विद्यार्थी मित्रांनो. पालघरसाठी आलेला क्वेश्चन होता हा. चला, वेळ न दवडता आपण पर्याय प्रकार क्रमांक 2 मध्ये जायचं आहे आणि बघायचे आहेत. त्याच पद्धतीचे तर्क असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. फक्त यामध्ये काय आहे, अगोदर काय करायचं, तुम्हाला अंकमालिका पूर्ण करायची होती. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, विसंगत पद ओळखायचे आहे. अक्षरमालिकेमध्ये आपण बघितल्याप्रमाणे यामध्ये पण जो काही विसंगत पद आहे, दिलेली अंकमालिका आहे, त्यामध्ये कोणता एक अंक वेगळा आहे, बाकी तर्कानुसार तो कोणता अंक वेगळा आहे, तो अंक आपल्याला शोधायचा आहे आणि तो पर्याय तिथं लिमिट करायचा आहे, म्हणजे उत्तर काढायचं आहे. चला, बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 1 पहिला बघून घ्या. मीरा भाईंदर शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. चला, मुंबईवाले कमेंट करा. चला बघा, इथं तुम्ही सिरीज बघितल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये काय झालं आहे, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे, म्हणजे घटत घटत चालली आहे. जी सिरीज आहे ना, ती घटत घटत चालली आहे. तर या अंकमालिकेमध्ये बघायचं, आपण काय केल्यावर 59 येईल. आपण जर 64 मधून 5 मायनस केल्यावर आपल्याला 59 मिळेल. 59 मधून पण -5 केल्यावर 54 मिळेल. 54 मधून पण -5, इथं काय केलं, -4 केल्यावर 50 मिळेल. मग हे अंक बरोबर येईल का, आपण समोर बघून घेऊ. चल, आपण 54 मधून जर -5 केले असते तर आपलं काय आलं असतं, 49. मग 49 मधून जर आपण -5 केले असते 44 आलं असतं. 44 मधून पण -5 केल्यावर 39 आलं असतं. म्हणजे सिरीज त्या पद्धतीची होती. मग तिथं कोणता अंक तुम्हाला विसंगतीने दिसतोय, हा अंक विसंगतीने दिसतोय, 50 अंक हा विसंगतीने दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक काय येणार आहे, आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं बरोबर येताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, खूप बेसिक आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला तर्क समजले पाहिजेत. प्रॅक्टिस करा, तर्क येतीलच तुम्हाला. आपला शिकायचा विद्यार्थी बिलकुल मागे राहणार नाही. रेग्युलर जेवढं सांगू तेवढं करायचं, सॉल्व्ह करायचं. व्हिडिओ बघायचा आहे, एका तासापेक्षा पण लहान असा आपला व्हिडिओ असतं. व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायची आहे, रेग्युलर प्रॅक्टिस करायची आहे. तिथं गॅप होऊ द्यायची नाही. तुम्ही रेग्युलर कराल तर तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने अवगत होईल विद्यार्थी मित्रांनो. चला, सोलापूर ग्रामीण, सोलापूरवाले पूर्व करा रे, कमेंट करा बरं. चला बघा, क्वेश्चन आपल्याला विसंगत पद ओळखायचं आहे.
बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय दिसतं, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, हा कोणत्या पण 3चा क्यूब आहे, हा 4चा, सॉरी हा काय येईल, हा येईल आपलं 8चा स्क्वेअर आहे, हा काय येणार आहे, आणि 6चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे, सगळे स्क्वेअर दिले आहेत, फक्त एकच संख्या ती क्यूब आली आहे, तर मग ती विसंगत होणार की नाही. ती पण संख्या जर स्क्वेअर आली असती तर ती ती जी काही मालिका आहे ती एकाच पद्धतीची आली असती. पण यामध्ये तो एक क्यूब असल्यामुळे काय होईल, तो घन असल्यामुळे काय होईल, तो जो पद आहे तो यामध्ये विसंगत ठरेल. तर मग 27 साठी आपला पर्याय क्रमांक 3 हा इथं बरोबर येतो. ठीक आहे, खूप इझी आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तिसरा क्वेश्चन बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. सोलापूर शहर शिपाई. चला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जी काही अंकमालिका आहे ती बघा इंक्रीजिंग ऑर्डर मध्ये आहे, वाढताना दिसत आहे. तर आपला तर्क लागतोय का बघा, 2, मग इथं काय आहे 4, मग इथं 2, मग इथं 4, मग इथं डायरेक्ट किती आला आहे, म्हणजे हा जो 2, 4 वाला तर्क आहे तो येईल का विद्यार्थी मित्रांनो, येणार नाही. स्क्वेअर वगैरे काही येईल का, तो पण येणार नाही. काही क्यूब वगैरे येतील का, तो पण तर्क येणार नाही. म्हणजे आपण जे सगळे तर्क लावले ते तर्क काही येताना दिसत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. मग तर्क कोणता असेल, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मूळ संख्या तुम्हाला सांगितल्या होत्या. मूळ संख्या पण तुम्हाला येणं गरजेचं आहे. मूळ संख्या म्हणजे काय म्हटलं मी विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संख्येला त्याच संख्येने किंवा फक्त 1ने भाग जात असेल त्या संख्येला मूळ संख्या म्हटले जाते. त्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने त्या संख्येला भाग जायला नाही पाहिजे. तर बघून घ्यायचं आहे. चला बघून घेऊया. तिथं ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत का, यामधून एक कोणतंही विसंगत पद आहे. 41 ही मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे, 47 मूळ संख्या आहे, 49 आहे का विद्यार्थी मित्रांनो, 7 49, 7चा वर्ग आहे, म्हणजे ही मूळ संख्या येणार नाही. ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आणि ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे इथं तर्क कोणता होता, मूळ संख्येचा तर्क होता विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने पण क्वेश्चन येतात. सोलापूर शहर शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे हा, आणि खूप इझी क्वेश्चन आहे. तर पर्याय क्रमांक काय येणार आपलं, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या इथं बरोबर येताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघा चौथा क्वेश्चन बघून घ्या. पुणे लोहमार्ग शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे हा. एकदा क्वेश्चन बघून घ्या, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय दिसतं तुम्हाला, फक्त 4च संख्या आहेत. यामधून आपल्याला एक संख्या विसंगत ओळखायची आहे. तर बघा 27 आहे, 23 आहे, 25 आहे, 26 आहेत. ह्या संख्यामध्ये काही स्क्वेअरचा तर्क लागणार नाही, क्यूबचा पण तर्क लागणार नाही, फरकांचा पण तर्क लागणार नाही. यामध्ये तर्क कोणता लागतो, सम आणि विषम संख्येचा तर्क लागतो विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्ही 27 कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे. 23 कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे. 25 कोणती संख्या आहे, विषम संख्या आहे. फक्त हे 26 जी आहे ती विषम संख्या आहे का, नाही, ती आहे समसंख्या. म्हणजे ती वेगळी आहे, या पदातील ती या क्वेश्चन मधील ती वेगळी संख्या असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा इथं बरोबर येताना दिसतो. 26 ही विसंगत पद असल्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येताना आपल्याला तिसरे विद्यार्थी मित्रांनो. चला कळलं, इतकं बेसिक आहे पुणे लोहमार्ग शिपाई. चला क्वेश्चन नंबर 5 एकदा बघून घ्या. नाशिक ग्रामीण शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे. नाशिकवाले विद्यार्थी सगळ्यांनी कमेंट करा. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला क्वेश्चनकडे येऊयात आपण. यामध्ये जी सिरीज आहे ती वाढताना दिसत आहे, हळूहळू त्यामध्ये वाढ होताना दिसते. इंक्रीजिंग ऑर्डरमध्ये ही सिरीज इथं आहे, आपल्याला हे कळतंय. तर बघून घेऊयात आपण बेरजा तर्क लागतोय का. 4 मिळवल्यावर 7 होईल, 7 मध्ये 8 मिळवल्यावर 15 होईल, 8 15 मध्ये किती मिळवल्यावर 33 येणार आहे. किती मिळवावं लागतील विद्यार्थी मित्रांनो, किती मिळवावं लागतील, 15 15 30 आणि प्लस 3 18 मिळवावं लागतील. मग ह्या पद्धतीने आपण बघितलं तर आपला गुणाकाराचा तर्क लागत नाही, बेरजेचा तर्क लागत नाही. तर मग यामध्ये तर्क लागतो, तर लागतो कोणता, कोणता तर्क लागतो विद्यार्थी मित्रांनो. तर हा तर्क अशा पद्धतीचा लागतो विद्यार्थी मित्रांनो. बघा बरं इथं बघा 1 × 2 ठीक आहे, प्लस 1 ठीक आहे, काय होईल 3 होणार. यामध्ये काय होईल, ही जी संख्या आहे मागची, मग ह्या संख्येला आपण तिथं
ॲड करायचं आहे. तर बघा आपण 3 × 2 + 1 केल्यावर 7 येईल का? येतं आहे, म्हणजे 6 + 7 येईल. मग ह्याच संख्येने आपण त्याला 2 ने गुणायचं आहे. 7 × 2 + 1 केल्यावर काय होईल? 15 येतं का? येतं. जरी हा तर्क नाही लागला, आपण बेसिक 3 असंच पकडलं, त्यावरून पण तर्क येईल. ठीक आहे, 15 आला आहे. मग अजून आपण काय करायचं आहे? 15 × 2 काय होणार? 30 होईल. 30 + 1 केल्यावर 31 होईल. 31 येताना दिसते काय? नाही येताना दिसत, म्हणजे ते काय होईल? विसंगत येताना दिसते आपल्याला. मग 33 पासून 63 वर घ्यायचं. तर आपलं काय 31 आहे. आपलं उत्तर काय येणार होतं? 31 येणार होतं. पण इथं जरी विसंगत असलं पण आपण 31 काढून बघू, समोरचा पद बरोबर आहे काय आपण चेक करायचं आहे. 31 × 2 किती होणार? 62 होणार. 62 मध्ये 1 ॲड केल्यावर काय होणार? 63 होणार. म्हणजे बाकी पद त्याच क्रमाने येताना दिसतात, फक्त हा जो 33 आहे, हा 33 इथं विसंगत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक काय इथं बरोबर येणार आहे? पर्याय क्रमांक 3 इथं आपल्याला बरोबर येताना दिसत आहे. अशा पद्धतीने जायचं. विद्यार्थी मित्रांनो, इझी आहेत क्वेश्चन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लागू शकतात. तुम्हाला सांगितलं होतं मिश्र पद्धती पण राहू शकतं, आणि एका वेळेस बेरीज पण राहू शकतं, वजाबाकी पण राहू शकते, गुणाकार पण राहू शकते, भागाकार पण राहू शकते. कोणत्या पद्धतीचा पण तर्क येतो. पण सगळे ह्या मूलभूत गणितीय क्रियांवरच हे जी काय आहेत क्वेश्चन्स आणि सिरीज आहेत ते तुम्हाला आहेत ह्या दिसून येतात. ठीक आहे, चला वेळ न दवडता क्वेश्चन नंबर 6 कडे बघूया. STI मुख्य आलेला क्वेश्चन आहे. चला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. चला बघून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सिरीज काय झाली आहे? ती घटत चालली आहे. डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये सिरीज आहे. तर वजाबाकीचा तर्क आहे का एकदा बघून घेऊयात. चला, 83 मधून 73 म्हणजे करायचे आहेत तर -10 करावं लागतील. 73 मधून 46 पर्यंत जायचं आहे, म्हणजे 73 मधून 63 गेले, 63 झाले, आणि 63 मधून ते गेले नाही. यामध्ये झाले तर आपण जर, ठीक आहे, इथून बघून घेऊयात आपण. जर -15 केले तर किती येतं विद्यार्थी मित्रांनो? 63 झाले, आणि 63 मधून 5 गेले म्हणजे किती झाले आपले इथं? 58. ठीक आहे, मग 58 मधून जर आपण -20 केले तर येतं का विद्यार्थी मित्रांनो? बरोबर आहे. हा पद्धतीचा तर्क आहे. तर हा पद आहे 46, हा इथं विसंगत दिसतो विद्यार्थी मित्रांनो. तर्क हाच आहे. -10, मग -15, मग -20, मग त्यापुढे काय होणार आहे? -25. म्हणजे -5 हा वाढत चालला आहे, आणि त्या पद्धतीने तो तर्क इथं येताना दिसतोय. म्हणजे आपलं विसंगत पद कोणतं येणार विद्यार्थी मित्रांनो? सांगा इथं कोणतं विसंगत पद येईल? 46 हे विसंगत पद येईल इथं विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला कळत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इझी आहे खूप तर्क. चला शेवटचा क्वेश्चन राहिला आपला प्रकार नंबर 2 मधला. विद्यार्थी मित्रांनो, एकदा बघून घ्या तुम्ही क्वेश्चन. चला क्वेश्चन कडे यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. MPSC ला आलेला क्वेश्चन आहे. बघा, 125 आहे, 64 आहे, 36 आहे, 27 आहे, आणि 8 आहे. जी काय अंकमालिका आहे ती डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे, घटत चालली आहे. तर यामध्ये कोणता तर्क आपल्याला शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो? तर एक तुम्हाला तर्क कळला आहे का? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, घन कोणत्या संख्यांचे 10 पर्यंत घनपाठ असायला पाहिजे, हे तुम्हाला सांगितलं आहे. तर बघा बरं, हा 5चा घन येतो का? 125 5चा घन येतो. हा 4चा घन येतो का? हा 4चा घन येतो. हा 6, आपला 3चा घन यायला पाहिजे. 3चा घन येतो का? हा नाही. हा 3चा घन हा आहे इथं. 3चा घन हा काय आहे? हा स्क्वेअर येताना दिसतो विद्यार्थी मित्रांनो. इथं 6चा स्क्वेअर आहे. हा घन, ही संख्या कोणत्याही संख्येचा घन येत नाही. ही पण संख्या 2चा इथं घन येणार आहे. 3चा घन, माफ करा लिहिताना प्रॉब्लेम झाली, आणि हा 2चा घन. ठीक आहे, म्हणजे सगळ्या ज्या संख्या आहेत त्या घन आहेत, आणि फक्त ही 36 जी संख्या आहे ती काय आहे? 6चा वर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जी वर्ग संख्या आहे ती इथं विसंगत ठरणार आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येताना आपल्याला दिसेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रकार नंबर 1 आणि प्रकार नंबर 2 एकदम बेसिक आपण जाणून घेतलं आहे अंकमालिकेचं. अशा पद्धतीनेच आम्हाला सपोर्ट करत राहा, आणि लाईक करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, आणि कमेंट पण करा. तुम्हाला काय वाटत असेल त्याबद्दल तुम्ही कमेंट करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. उद्या आपण पुन्हा भेटूयात, आणि बाकी जे काय अंकमालिकेचे राहिलेले प्रकार आहेत ते आपण उद्या बघून घेऊयात. चला विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.